नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रियांकाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण कोबीचे कुरकुरीत मंचुरियन कसे बनवायचे हे पाहूयात. चला रेसिपीकडे वळूयात. आलं, 2 मिरच्या हिरव्या, लसूण लाल 2 मिरच्या हे मिश्रण वाटायचं आहे. एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे थोडंसं. त्यामध्ये ते वाटलेलं मिश्रण टाकणार आहोत. त्यामध्ये वाटलेलं मिश्रण टाकून मस्त असं परतून घेणार आहोत. ही चटणी अशी चांगली परतून घ्यायची आहे. असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जे माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. मस्त अशी आपली चटणी परतली आहे. आता आपण एक बॅटर तयार करू. 1 चम्मच मैदा, 1 चम्मच शेजवान चटणी, 1 चम्मच टोमॅटो सॉस, 1 चम्मच सोया सॉस हे घेऊन आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण एकजीव करणार आहोत. हे मिश्रण असं चांगलं हलवून घ्यायचं आहे. मिश्रण असं गाठी न राहता चांगलं हलवून घ्यायचं आहे. मस्त असं हलवून घेऊन ते मिश्रण आपण त्या तळलेल्या चटणीमध्ये टाकणार आहोत. ह्या परतलेल्या चटणीमध्ये टाकून मस्त असं हलवून घ्यायचं आहे. चटणी करताना गॅस बारीकच ठेवायचा आहे. मस्त असं मिश्रण परतून त्यामध्ये पाणी टाकणार आहोत. 1 ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे. मग त्यामध्ये आपण थोडासा खाण्याचा कलर टाकणार आहोत. खाण्याचा कलर टाकून मस्त चटणी बारीक गॅसवर उकळून द्यायची आहे. मस्त अशी शिजून घ्यायची आहे घट्ट होईपर्यंत. तोपर्यंत आपण कोबी किसायला घेऊ. कोबी असा मस्त किसायचा आहे. असा बारीक मस्त किसायचा आहे कोबी. मी यातला अर्धाच कोबी घेणार आहे. मी दाखवते असा मस्त कोबी बारीक किसायचा आहे. यामधला अर्धा कोबी असा मस्त किसून घेतलेला आहे. आता या किसलेल्या कोबीत काय टाकायचं हे पाहूयात. अर्धी वाटी मैदा, 2 चम्मच तिखा मसाला, 1 चम्मच लाल मिरची पावडर, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, कोथिंबीर आणि खाण्याचा लाल रंग टाकणार आहोत. आता यामध्ये अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, 1 चम्मच लाल मिरची पावडर, 2 चम्मच तिखा मसाला, 2 चम्मच तिखा मसाला, खाण्याचा लाल रंग थोडासा, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकणार आहोत. चवीनुसार मीठ टाकून हे बॅटर मिश्र करायचं आहे. सगळं असं एकजीव मळून घ्यायचं आहे. मस्त असं मळून झालेलं आहे आपलं. आता एका कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे. आपलं तेल गरम पण झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता सगळे हळूहळू मंचुरियन सोडूयात. जसे भजे सोडतो तसे हळूहळू मंचुरियन सोडायचे आहे. मस्त असा लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. मस्त असा लाल रंग आलेला आहे. असे कुरकुरीत मस्त तळून आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. माझा व्हिडिओ आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा कसा होता व्हिडिओ. प्लेटीत काढून सर्व करूया. थँक्यू.